तर नक्षलवाद कोणताही असो, मग तो बंदूकधारी असला तरी तो मोदींनीच संपवलाय. काँग्रेसच्या काळात नक्षलवाद का संपला नाही याचं खरं कारण आज जनतेला कळतंय. मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून दिमागी नक्षल हा शब्द वापरला. तो कोणत्याच नेत्याप्रती, कोणत्याच व्यक्तीप्रती वापरला नव्हता. पण आज जे नेते स्वतःहून मी दिमागी नक्षल म्हणून पुढे येत आहेत, याच नेत्यांनी आजपर्यंत नक्षलवाद जोपासला का, हा एक प्रश्नचिन्ह जनतेच्या मनात उपस्थित होतोय. हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर नक्षलवाद कोणताही असो, मग तो बंदूकधारी असला तरी तो मोदींनीच संपवलाय आणि तो दिमागी जरी असला तरी तो देखील मोदीजीच संपवणार आहेत, हे यांनी लक्षात घ्यावं.